हा किडा ना जायचं नावच घेत नाही आहे. याला एकदा फेकून दिलं तरी पण आता परत आला आहे तो. त्यानंतर मला काढायची होती रांगोळी. सध्या माझी रांगोळीची प्रॅक्टिस सुरू आहे, कारण की ज्यावेळी मोठ्या रांगोळ्या काढायच्या असतात ना त्यावेळी डिझाईन्स पण सुचत नाहीत आणि नीट काढता येत नाहीत. म्हणून ठरवलेलं आहे की छोट्या छोट्या रांगोळ्या काढायच्या. म्हणून आज एक छान अशी रांगोळी काढली. त्यानंतर आता हे झाड असं मला वाटलं होतं ना की आता ते पूर्णपणे मरूनच गेलं आहे की काय. तरी पण एक आशेचा किरण असतो ना की नाही बाबा जिवंत झालं तर झालं. म्हणून मी त्याला पाणी घालत होते आणि फायनली ते छान असं ग्रो होत आहे. याचं सुख माझ्यासाठी खूप काही आहे. त्यानंतर मग घरातलं आवरायचं होतं. खरं तर जेवण काय बनवायचं नेहमीचा प्रश्न असतो आणि कंटाळासुद्धा येतो, तरी पण ते बनवावंच लागतं. आणि कोणाला विचारलं की काय बनवू तर काय हवं ते बनव असंच असतं. त्यामुळे मग जेवण वगैरे बनवलं. नंतर मग माझी सगळी कामं होती ती करून घेतली आणि संध्याकाळी ह्यांनी मासे आणले होते. माशाचं असं झालं होतं की स्वीटी आमची एवढी किरकिर करत होती, म्हणून म्हटलं ती शांत राहावी म्हणून तिच्यासाठी बांगडे आणलेत आणि मग आमच्यासाठी सौंदाळे आणले होते. खरं तर ना रात्रीचं असं काही जेवण असलं ना जास्त करायचं तर मला नकोसंच वाटतं, पण काय करणार, करावं तर लागणारच होतं. म्हणून मग वाटप काढलं आणि त्यानंतर मग मासे वगैरे साफ करून घेतले. नंतर मग ते माशाचं सगळं जेवण बनवायचं म्हटल्यावरती काय ते करायचं आहेच. तर ते सगळं आवरून घेतलं आणि हे आले होते बघायला की कितपत माझं काम झालं आहे ते. आणि शेंगा आणलेल्या होत्या पण त्या काही आम्ही खाल्ल्याच नव्हत्या. म्हणून मग हे बोलले की त्या लावून घे कुकरला, म्हणून मग त्या कुकरला लावल्या आणि उकडून मग आम्ही नंतर त्या खाल्ल्या. आणि मग आमचं माशाचं जेवण होतं. त्याच्यामुळे मग ज्यावेळी जेवणाचा टायमिंग झाला त्यावेळी आम्ही जेवलो. तर असा होता आजचा ब्लॉग. भेटूया तर पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.